नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी आप्पे आणि ढोसे कसे करायचे ते। हे बघा, ही एक वाटी हरभऱ्याची डाळ, एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी उडदाची डाळ आणि हे 4 वाट्या तांदूळ हे भिजून घेतले मी। याला 7-8 तास तरी झाले असतील। सकाळी मी भिजू घातले होते, आता 7-8 तास झाले याला भिजवून। आता मी हे मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे। आता हे उडदाची डाळ आणि तांदूळ याचे मी आधी ढोसे करणार आहे, नंतर हे दोन्ही वाटून आप्पे करणार आहे। मी तशा पद्धतीने तुम्हाला दाखवते। आधी मी हे दोन्ही वाटून घेते, नंतर हे त्याच्यात ऍड केलं। तर याच्यात मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ बारीक करून घेतली मी, आणि हे याच्यामध्ये ना तर उडदाची डाळ आणि तांदूळ, आता हे दोन्ही एकजीव करते मी। आणि हे याचे ढोसे बनवायचे आणि याच्यातलं अर्ध बेटर आपल्याला याच्यात टाकायचं। म्हणजे एकाच वेळेस मी तुम्हाला 2 रेसिपी दाखवते। तुम्ही ढोसे आणि आप्पे असं अशा प्रकारे करू शकता। आता याच्यातलं मी थोडं बेटर याच्यात टाकणार आहे। हे बघा, आता याच्यात तांदूळ पाहिजे आपल्याला, डाळ पाहिजे, त्यातलं अर्ध आपण याच्यात टाकायचं आणि याला काय करायचं, चांगलं मिक्स करून हा सोडा घालायचा। हा सोडा घालून 1 तासासाठी मी भिजत ठेवणार आहे आणि तोपर्यंत मी ढोसे करून घेणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हे मी मिक्स करून थोडा वेळ ठेवून देते आणि ढोसे करायला घेते। हे बघा, मग फ्राईंग पॅन तवा ठेवलेला आहे तापत आणि इकडे कढई तापत ठेवली। आता याच्यात आपण तेल टाकणार आहे। हे बघा, 1 पळी तेल घालायचं, त्याच्यामध्ये मोहरी घालायची, कढीपत्ता असलं तर कढीपत्ता घालायचा। आणि ही चटणी ना ओल्या नारळाची, याच्यात हिरवी मिरची 2-3, लसूण आणि कोथिंबीर घालून बारीक वाटून घेतली मिक्सर मध्ये। आता याला आपण याच्यात तडका देणार आहे। ही आपल्याला ढोश्याबरोबर आणि आप्पे बरोबर खायचं। बघा, आता तडका द्यायचा मस्तपैकी। ही चटणी छान मग तयार होते। मीठ घालायचं 1 चमचा, चवीनुसार मीठ घालायचं, तुम्हाला जसं पाहिजे तसं। याच्यात पण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। आता मी तुम्हाला एक डोसा दाखवणार आहे करून। तर आपण तवा ठेवला होता तापत, तर तापलेला आहे, त्याच्यावर एक मस्तपैकी छानपैकी डोसा घालूया आपण। छान असा डोसा घालूया। असा डोसा जास्त बेटर घेतलं तर मोठा होईल, नाही तर असा छोटा मस्त सुंदर असा डोसा। नवीन बनवता जर छोटे छोटे डोसे बनवायचे, असं झाकून ठेवायचं त्याला 1 मिनिटासाठी। झाला असेल तर आता आपण उघडून बघूया। हे बघा, किती सुंदर डोसा तयार आहे, बघितलं ना। असा मस्त याला छान शेकून घ्यायचा, चटणी बरोबर, बटाट्याच्या भाजी बरोबर मस्त चवीनं खायचं। एकदम लुसलुशीत, नरम आणि छान डोसे होतात। हे बघा, हे किती छान झालं। ओके, हे बघा, आता हे आपलं बेटर छान फुगून वरती आलेलं आहे। पण आपण हे लगेच बनवायला घेतलं ना, म्हणून याच्यात थोडंसं दही घालायचं। दही घातल्यामुळं ते छान होईल। आधी घातलं असतं तरी चाललं असतं, आता घातलं तरी चालेल। 2-3 चमचे दही घालून याला छान एकजीव करून घ्यायचं। याला चांगलं मिक्स केलं की याच्यात चवीनुसार मीठ घालायचं। तुम्हाला आवडत असतं तर कांदा टॅमॅटो घालायचा। मी थोडासा कांदा घालते, माझ्या मुलाला आवडतो म्हणून। कांदा, कोथिंबीर, टॅमॅटो तुम्हाला जे आवडत असलं छान असं मिक्स करून घालायचं। बारीक कापायचा पण कांदा। आणि आता आपण हे गरम करायला ठेवलेले, आता याच्यात प्रत्येक याच्यात थोडं थोडं तेल लावून घ्यायचं।
आणि हे बेटर आपण त्याच्यात एक एक चमचा प्रत्येक ह्याच्यात घालायचे. असं एवढं थोडं कमी घालायचं, कारण ते फुगून वरती येणार आहे ना म्हणून. बेटर तुम्ही थोडं जास्त वेळ जरी भिजत ठेवलं तरी चालतं, मग आपल्याला दही टाकायची काही गरज नाही. तर असं झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी याला राहू दे. काय बोलू. आता हे आपल्याला उघडून बघायचे. हे बघा, वाव, मस्त फुगून छान खूप सुंदर तयार झाले बघा. हे बघा, आता आपण पलटी करून ठेवलं होतं ना, हे बघा सुंदर तयार झालेली पलटीची पण बाजू, आणि याला कलर पण सुंदर आलेला आहे. हे बघा, एकदम लुसलुशीत ढोसे तयार आहे. ढोसे आपण चटणी बरोबर आणि बटाट्याच्या भाजी बरोबर खायचे. आणि हे बघा, आपे पण इतके सुंदर झालेले मऊसूत. हे आपण केचप बरोबर आणि ह्या चटणी बरोबर खायचे. तुम्हाला वेगळं अजून काही कशाबरोबर खायचं वाटत असलं तर खाऊ शकता, पण हे एवढं याच्यात खूप सुंदर लागतात. करून बघा, खाऊन बघा, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे तर बघूनच तोंडात पाणी येतंय. छान झाली, करून बघा कशी झाली सांगा, आणि आधीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.